महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. एक सुवर्णमय परंपरा. मविया शिष्टमंडळासह राज ठाकरे घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची करणार मागणी. मुंबईत ठिकठिकाणी लागले आय लव्ह देवाभाऊचे पोस्टर्स. भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा. कुणीही कुणासोबत जाऊ द्या, तरीही येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीच जिंकणार. जिथे शक्य तिथे महायुती म्हणून, तर युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकमेकांवर टोकाची टीका करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सूचना. ठाण्यातल्या सभेतून भास्कर जाधवांनी रामदास कदमांना सुनावलं. बाळासाहेबांबाबत असं विधान करणाऱ्याची जीभ का हसडली नाही, एकनाथ शिंदेंना सवाल. हिरवे साप फणा काढतात त्यांना ठेचा. महिला अत्याचाराच्या 100 केसेसमध्ये 100 आरोपी जिहादीच. अजित पवारांच्या नोटिशीनंतरही संग्राम जगताप यांची वादग्रस्त विधानं सुरूच. जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू. एसटी कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड. 6,000 रुपयांचा बोनस दिवाळी आधीच खात्यात जमा होणार. दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चला, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान. जीएसटी कपातीनंतर महागाई दरात घट. किरकोळ महागाई दर 8 वर्षाच्या नीचांकी पातळीवर. अन्न पदार्थांच्या किमती घटल्याचा परिणाम.